ह्या पापडची रेसिपी अशी आहे ना की तुम्ही कधीही 12 महिन्यातून ही रेसिपी करू शकता। तर हे पापड आहेत पालकचे, तर खूप खमंग आणि टेस्टी लागतात हे पापड। कधीही तुम्ही वर्षभरातून कधीही तुम्ही ह्याला भाजूनही खाऊ शकता किंवा तळूनही खाऊ शकता। अगदी अप्रतिम चवीचे असे हे खुसखुशीत पापड तयार होतात आणि कमी तेलकट होतात। तर हे पापड बनवलेले आहेत रव्यापासून। तर याची रेसिपी पाहण्या अगोदर तुम्हा सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत। तर अगदी खमंग खुसखुशीत पापड तयार करण्यासाठी इथे घेतलेला आहे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे। बारीक 0 नंबरचा रवा घ्यायचा आहे। ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा, 1 चमचा जिरे घेतलेला आहे, 1 चमचा पापड खार व 2 चमचे मीठ घेतलेलं आहे। तर मीठ सांगितलेल्याप्रमाणेच आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे। तर ज्या एका डब्याने इथे मी रवा मोजून घेतलेला होता त्याच इथे डब्याने मी इथे पाणी घेत आहे। तर एक डब्बा भरून मी म्हणजे अर्धा किलो इथे रवा घेतलेला होता। तर त्याच साईजच्या 7 डबे मी इथे पाणी घेतलेलं आहे। तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट आहे। याच्यापेक्षा कमीसुद्धा पाणी लागत नाही आणि जास्तसुद्धा लागत नाही। तर पाणी गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला सर्व ओवा, जिरे, पापड खार व मीठ याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। तर पाण्याला छान उकळी आली की लगेच याच्यामध्ये एका हाताने आपल्याला रवा टाकायचा आणि एका हाताने चमच्याच्या साहाय्याने आपल्याला असं छान ढवळून घ्यायचं आहे। याच्या गाठी अजिबात तयार झाल्या नाही पाहिजेत। अगदी थोडा थोडा रवा टाकत जायचा आणि एका हाताने आपल्याला चमच्याने छान हलवत जायचं आहे। तर सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे पाणी खूप जास्त पातळ होईल आपलं मिश्रण, तर असं अजिबात होत नाही। अगदी मिश्रण जे आहे ते पापड्या बनवण्यासाठी अगदी परफेक्ट पाण्याचं प्रमाण इथे घेतलेलं आहे। समजा 1 वाटी इथे रवा असेल तर 7 वाटी पाणी घ्यायचं आहे। तर मी एका डब्याचं मेजरमेंट घेतलेलं होतं। तर 1 डब्बा रवा होता तर त्याच्या 7 डबे मी इथे पाणी वापरलेलं आहे। आणि पाणी जे आहे ते कडकडीत अगदी असं उकळलेलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे। आणि इथे आपल्याला असंच मिश्रण न सोडून देता जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच हलवत राहायचे। अजिबात हे मिश्रण जे आहे ते बुडाला लागता कामा नये। आणि इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो पालक। अर्धा किलो रव्यासाठी अर्धा किलो पालक घेतलेला आहे। ते छान स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेलं आहे। तर याची प्युरी करायची अजिबात गरज नाही, तुम्ही अशा पद्धतीनेच पालक चिरून टाकू शकता। तर याला मी शिजवलेलं आहे 30 ते 35 मिनिटासाठी छान लो गॅसवरती हे मिश्रण जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे। तर आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। फॅनच्या हवेला सुद्धा तुम्ही हे मिश्रण जे आहे ते थंड करून घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकता अगोदर खूप पातळ सैलसर मिश्रण होतं आणि आता थंड झाल्याच्या नंतर घट्ट असं झालेलं आहे। तर अर्धा किलो रव्यासाठी इथे 2 चमचे मीठ अगदी परफेक्ट आहे। खूप जास्त मीठ टाकू नका, नाहीतर पापड जे आहेत ते खारट होतील। आणि हे मिश्रण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला इथे पॉलिथिनवरती हे मिश्रण टाकून पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत। खूप जास्त पातळ घालू नका, थोडंसं जाडसरच आपल्याला हे पापड जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत। वाळल्याच्या नंतर ते छान पातळ असे होतात आणि अलगद हे पापड निघतात। मिश्रण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। लो गॅसवरती आपल्याला 35 ते 40 मिनिट तरी मिश्रण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे। जितकं तुम्ही हे पापडाचं मिश्रण जे आहे ते छान शिजवताल तितकेच पापड आपले छान तयार होतील। अगदी चिरणार नाहीत, फाटणार नाहीत, अगदी अलगद पटकन निघतील। आणि सुकल्याच्या नंतर तुम्ही याला 1 दिवस पूर्ण दिवसभर आणि 1 रात्र पूर्ण फॅनखाली तुम्ही याला सुकवून घेऊ शकता। आणि 2-3 तासासाठी जरी याला उन्हात ठेवलं ना तरी चालेल। याला अशी उन्हात घालण्याची अजिबात गरज नाही। फॅनखाली सुद्धा हे पापड जे आहेत ते अगदी छान तयार होतात। मिश्रण जर आपण कमी वेळासाठी शिजवलं तर पापड्या आपल्या जे आहेत त्या फाटू शकतात। त्याच्यामुळे मिश्रण जे आहे ते आपलं पापडाचं अगदी परफेक्ट प्रमाण आहे। 35 ते 40 मिनिट आपल्याला हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे। आणि माझ्या सर्व पापड्या ज्या आहेत त्या
इथे घालून झालेले आहेत. तर आता रात्रभर अशाच मी याला वाळू देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी मी तुम्हाला दाखवत आहे हा व्हिडिओ. तर पूर्ण छान अशा पापड्या जी आहेत ती वरची साईड अशी वाळली गेलेली आहे आणि अलगद अशा पटापट या पापड्या ज्या आहेत त्या अलगद निघत आहेत एका हातानेच. तर आता हे पापड्या सर्व मी काढून घेणार आहे आणि उन्हामध्ये याला छान वाळवून घेणार आहे. तर पापड्या छान कडकडीत इथे वाळलेले आहेत. तर आता तळून बघूयात. खूप छान तयार झालेले आहेत. अजिबात कुठे चिरल्या नाहीत, फाटल्या नाहीत. अगदी छान अशा काचेसारख्याच तयार झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला मिश्रण जे आहे ते घालते वेळेस, पापड बनवते वेळेस थोडंसं जाडसर घालायचं आहे, जेणेकरून पापड्या आपल्या व्यवस्थित निघतील. सुकल्याच्या नंतर असे छान काचेसारखेच तयार होतात. तर इथे तेल जे आहे ते कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि पापडी जी आहे ती दुप्पट तिप्पट फुलली जाते. आणि मेन म्हणजे या रव्याच्या पापड्या अगदी खुसखुशीत तयार होतात. खायला खूप टेस्टी लागतात. तर नक्की तुम्ही या पद्धतीने पालकाच्या पापड्या नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक नक्की करा. व पुन्हा भेटूया असेच एका छानशा खमंग टेस्टी रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.